झालं आणि आज आम्हाला एक 6 वर्षाच्या नंतर मुलगा झाला सर. हे क्या हे बात है! आता मुलगा आहे क्या सर हे. बात है! पाहू शकता. माझा समजात मोठा की अनुभव आहे सर मला भेटला. हा आनंद आहे ना, हा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये असं गोंडूस बाळ प्रत्येकाची एक बघा आई आपण म्हणतो ना आई, आई पण कशामध्ये म्हणतात, जो आई होण्याचा जो तर आनंद असतो ना, मला ती सर्व जण म्हणायचे आता लग्न झालं, आता आपले पोरं सुरू म्हणजे आपले मित्र वगैरे म्हणायचे, काही गणपती आहे का नाही? काही मुलबाळ झालं का नाही तुम्हाला? असं म्हणलं की माझ्या मनाला भरपूर दुखत होतं सर. परंतु आता आम्ही त्याच्यानुसार सोनोग्राफी करायची, ट्रीटमेंट नाही तसले करायचे. भरपूर हे लेकरासाठी आम्ही व्हावं म्हणून आम्ही 5-6 वर्ष भरपूर प्रयत्न केले. पण आम्हाला काय ते राहत नव्हतं. तर आम्ही हे जेव्हा सकस तब्येत आहार घेतला आणि सरचं जेव्हा गाईडन्स व्यवस्थित घेतलं, तर आम्हाला 3च महिन्यामध्ये आमच्या दोघं माझं तर 3 महिन्यात वजन कमी झालं. माझं 1 महिन्यात वजन कमी झालं की माझ्या मिसेसनं पण घेतलं, तर तिचं 2 महिन्यांमध्ये वजन कमी झालं आणि आम्हाला 3ऱ्या महिन्यामध्येच म्हणजे बेबी कन्सीव्ह झाला आणि आता 1 वर्ष झालं सर आमचा हेल्दी क्या मुलगा आहे बात है! सर. क्या बात आहे! पाहू शकता या ठिकाणी सरांमध्ये झालेला, सरांच्या फॅमिलीमध्ये झालेला अमेझिंग असा बदल. कारण वजन वाढल्यामुळं काय-काय चॅलेंज येऊ शकतात. म्हणजे जी 6 वर्षे त्यांना बाळच होत नव्हतं आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर 20 किलोचा फॅट लॉस केला. शरीरामधल्या सगळ्या व्याध्या निघून गेल्या आणि त्याचबरोबर मॅडमलाही त्यांच्या पूर्ण फॅमिलीला हा सकस आहार दिला आणि जो त्यांच्यामध्ये हा त्रासाचा जो बदल आहे, तो झालाच झाला. पण त्यांच्या घरामध्ये खूप छान असा आनंद आनंद निर्माण झाला. मी मगाशीच सांगितलं आनंद कधी येतो? बघा आता कुठलंही काम चांगलं झालं मुलाला ते कसलीच टॅबलेट लागली नाही सर. आता आम्ही दोघं पण निरोगी होतो, तर आमच्या दवाखान्यात कसल्याच टॅबलेट लागल्या नाही सर. प्रेग्नन्सी मध्ये देखील त्याने हेच आपला आहार केला आणि आता माझा मुलगा पण आता 1 वर्ष झालंय मुलाला, तर कसलीच टॅबलेट नाही, कसलंच काही दवाखाना लागला नाही सर माझ्या मुलाला पण. एकदम हेल्दी क्या माझा मुलगा बात आहे है! सर. क्या बात है! खूप टन-टन. छान. बघा, पाहू शकता पूर्ण फॅमिली आज निरोगी आहे आणि सगळ्यात मोठा रिझल्ट आहे. या ठिकाणी कुणी डॉक्टर नाही. डिस्क्लेमर आहे. व्यक्ती परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो. कारण सरांमध्ये झालेला बदल आणि तोच बदल त्यांच्या जे आता बाळ आहे ना, गोंडूचं बाळ, पाहू शकता 6 वर्षानंतर झालेलं हे बाळ. 6 वर्षानंतर खूप व्यक्ती समाजामध्ये सरांनी सांगितलं, की मित्र कंपनी कुणी बोललं तर असं टोचत होतं. त्यांना लागत होतं, आपल्या जिव्हारी लागतं. कुणी जर म्हणलं, "अरे, तुला काय बाळ होतंय का नाही?" म्हणजे बघा जिव्हारी लागतं आणि समाजामध्ये असे खूप व्यक्ती आहेत, जसं की सरांना सुद्धा 6 वर्षे ही वाट बघावी लागली. सरांना हा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, हे आनंद येण्यासाठी 6 वर्षे वाट बघावी लागली आणि एक दिवस त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आला आणि त्याचं कारण फक्त आणि फक्त त्यांचे ग्रेट कोच सैलानी शेख सर त्यांनी ह्यांना सरांना ही खूप छान अशी जर्नी म्हणजे म्हणतो ना आपण ही आरोग्य फॅमिली दाखवली आणि ह्या फॅमिलीमध्ये आल्यानंतर आपल्या या सकस आहाराची ताकद बघा. खूप छान असा आनंद त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि खूप छान. कारण बघा खूप व्यक्ती अनुमान लावतात. खूप व्यक्ती 1 वर्षभर सरांनी अनुमान लावला. त्यांचे कोच सांगत होते 1 वर्षभर, तरी पण सरांनी अनुमान लावला आणि या ठिकाणी ज्यावेळेस अनुभव घेतला ना, तर नक्कीच हा आपल्या सर्वांच्या समोर हा अनुभव आहे. तर यस खूप छान वाटलं आपल्याशी बोलून आणि आपला रिझल्टही खूप छान आहे. तर यस आपल्या सेकंड बॅच सर मला एक तुम्हाला 1 सेकंदाचा विचारायचंय. काय संदेश द्याल बरं आज तुम्ही इतरांसाठी? तर मी एकच संदेश देईल किंवा आपले जे आरोग्य सल्लागार राहतात, ते आपल्या घरापासून देवासारखे येतात. पण आपण त्याला आपल्या लक्ष्मीला म्हणजे नाही, नाही म्हणत राहतो. त्याचं त्याच्यावर विश्वास ठेवून एक वेळेस त्याचा अनुभव घ्या. आपण दुसऱ्या कसं राहते, की कुणी गलत काम करून हे म्हणजे त्याचं चांगलं झालं नसतंय. पण जे सर आपल्याला सांगतात ते प्रॉपर करतात. त्याला चांगला रिझल्ट आलेला असतोय. ते आपल्या चांगल्यासाठी सांगतात. परंतु आपल्याला ती संधी देवानं पाठवली राहते. ते ओळखणं महत्वाचं आहे. आणि एकदा ही संधी आपल्याकडे आल्याच्या नंतर ह्या संधीला कधीच तुम्ही सोडायचं नाही. कारण की हे अमृत आहे. हे जीवन आहे आपलं आणि माझं तर जीवन हेच आहे सर. दुसऱ्यांना पण क्या हेच बात है! सांगतो, की बाबा हे जीवन क्या आहे. बात है! आपल्याला वाईट वागायला कुणी शिकवत नाही. फक्त चांगलं राहायला सांगतात.
आणि जर आपण चांगलं राहिलो तर आपलंच आयुष्य चांगलं राहील. आता वाईट राहायला कसं म्हणजे आपल्याला पायऱ्या चढायला आपल्याला चालू लागते, पण उतरायचं म्हणतात सहज जरी आपण सुटलो तर खाली पडू शकतो आणि पडल्यावर जे नुकसान होणार आहे ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. आणि जर पायऱ्या चढून जर आपण सक्सेस झालो तर आपलंच चांगलं होणार आहे. तर हे जी क्या संधी बात आहे. देतात सर सर ओळखा सर आणि खूप छान. बघा खूप छान सरांनी सांगितलं की जो व्यक्ती एक वर्षभर ऐकत नव्हता तोच व्यक्ती आज आपल्याला खूप छान असा संदेश देतोय. बघा एक वर्षभर विश्वास न ठेवणारा व्यक्ती आज सांगतोय की आपलं जीवन कसं असावं. कारण का तर त्याचा फक्त एकच कारण आहे की त्यांनी घेतलाय अनुभव. जोपर्यंत जर आपण मी 1 अनुमान वर्ष लावतो अगोदर सर ऐकलं असतं तर मला ह्याच्यापेक्षा अजून चांगला रिझल्ट भेटला असता. अजून चांगलं माझं हॅपी फॅमिली झाली असती सर. तरी पण अजून मी जे लेट आलो पण प्रॉपर करत आहे म्हणून माझी एकदम चांगली म्हणजे सक्सेस आहे सर. मला एकदम चांगला रिझल्ट आहे आणि खूप मी छान सुखी सर. पण आहे सर. खूप छान आपल्याशी बोलून खूप छान वाटलं कारण आपला अनुभव आणि आपला रिझल्ट खूप छान. तर यस थँक्यू. तर आपण जात आहोत सेकंड बॅच कडे. सेकंड बॅच